छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बोल पार्वती पते हर हर। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज यांच्या प्रेरणेने या ठिकाणी आपण सगळे एकत्रित आलो आहोत। ते खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा विचार हा सामान्य माणसांमध्ये, तरुणांमध्ये रुजवण्याचं काम करतात। असे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी, सन्माननीय प्रकाश आंबेडकरजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, प्रकाश अण्णा आव्हाडेजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित अशोक मानेजी, सुरेश हळवणकरजी, आमचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मानेजी, लोकप्रिय आमदार ज्यांनी मला निमंत्रित केलं ते डॉक्टर राहुल आव्हाडेजी, श्रीमती पल्लवी पाटील, श्री महाजन गुरुजी, श्री प्रसाद जाधव, श्री मंगेश मस्कर, मंचावरील सर्व मान्यवर, आणि या ठिकाणी जिथपर्यंत माझी नजर जाते मला भगवं वादळ दिसतंय असे सगळे या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व धर्मप्रेमी, भगवाप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की ज्यांच्याबद्दल म्हटलं गेलं देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, असे छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतिशय भव्य सुंदर अशा पुतळ्याचं अनावरण करण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली। मी खऱ्या अर्थानं ही जी काही स्मारक समिती आहे, आमचे भिडे गुरुजी आहेत, आमचे खासदार, आमदार, मंत्री महोदय आहेत आणि आपण सगळे आहात, आपल्या सर्वांचे आभार मानतो की हे पुण्यकर्म करण्याची संधी आपण मला दिली। खरं तर आजचा दिवस माझ्याकरता इतका पुण्यवान आहे। इचलकरंजीत आल्यानंतर पहिल्यांदा महाराजांच्या प्रतिमेला नमन करण्याची संधी मिळाली। त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला नमन करण्याची संधी मिळाली। इथनं मी सांगलीला चाललो आहे, त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं उद्घाटन आम्ही करणार आहोत आणि तिथनं पुण्याला जाऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका स्मारकाचं उद्घाटन करणार आहोत। त्यामुळे आजचा खरा हा दिवस हिंदवी साम्राज्याला पूर्णपणे समर्पित अशा प्रकारचा दिवस आज मला व्यतीत करण्याची संधी मिळाली आहे, याचा मला अतिशय आनंद आहे। मी पहिल्यांदा तर अभिनंदन करेन इथल्या समितीचं की ज्यांनी अतिशय पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात लोकसहभागातून हा पुतळा या ठिकाणी उभारला। याचा खालचा भाग जरी शासनाच्या माध्यमातून आपले खासदार साहेब, आमदार साहेब यांनी तयार केला, तथापि मला ही गोष्ट अतिशय मनापासून आवडली की आपल्या छत्रपतींचा पुतळा, आपल्या युवराजांचा पुतळा हा जनसहभाग त्याच्यामध्ये असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण हा शासनाचा पुतळा असू शकत नाही, हा जनतेचाच पुतळा आहे, हे जनतेचंच स्मारक आहे। आणि म्हणून मी आपल्या इचलकरंजीकरांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आणि जसं खासदार साहेब बोलले, हे शहर भगवं शहर आहे। या शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं या ठिकाणी एक जे तेज आम्हाला पाहायला मिळतं ते खरोखर अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि ही देखील मला असं वाटतं उत्तम योगायोग आहे की एकीकडे महाराज आणि दुसरीकडे छत्रपती संभाजीराजे यांचे दोन्ही पुतळे आपल्या सगळ्यांना या गोष्टीचं स्मरण देत राहतील की आज आपण भगव्या टोप्या, भगवे फेटे आणि भगवा झेंडा घालून, झेंडा हाती घेऊन या ठिकाणी राहू शकतो। कारण छत्रपती शिवाजी महाराज होते, महाराज नसते तर कदाचित
हा भगवा रंग कुठेही दिसला नसता. आणि म्हणून हे जे महाराजांचे उपकार आपल्यावर आहेत ते आपण कधी फेडू शकत नाही. खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा या देशातला असा दैदिप्यमान इतिहास आहे की जो प्रत्येकापर्यंत पोचलाच पाहिजे. दुर्दैवाने आमच्या देशामध्ये छत्रपती शिवरायांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा स्वातंत्र्यानंतर देखील दाबण्याचा प्रयत्न झाला. अगदी काल परवापर्यंत CBSE मध्ये जे इतिहास शिकवला जायचा त्या इतिहासामध्ये मुघलांच्या इतिहासाला 17 पानं होते आणि माझ्या राजाला केवळ एक पॅरेग्राफ दिला होता. एका पॅरेग्राफ मध्ये अशा प्रकारचे छत्रपती झाले एवढं सांगितलं जायचं आणि 17 पानं आम्ही बाबर, अकबर, औरंगजेब हे सगळं शिकायचो. पण मी धन्यवाद देईन मोदी साहेबांना, त्यांनी निर्णय बदलला आणि आता एका पॅरेग्राफ मध्ये मुघली साम्राज्य आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला 21 पानं हे या ठिकाणी इतिहासामध्ये स्थान मिळालं. आणि संपूर्ण मराठी आणि हिंदवी स्वराज्य जे आहे या स्वराज्याचा इतिहास आता आपल्या मुलांना शिकायला मिळतो. खरा इतिहास आपल्या जनाजनापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं. अरे छत्रपती संभाजी महाराज एक अशी तळपती तलवार होती. 9 वर्ष त्या ठिकाणी औरंग्याला त्यांनी झुंजवत ठेवलं. त्या औरंगजेबाला वाटलं आता छत्रपती शिवाजी महाराज नाही या महाराष्ट्रामध्ये जाऊन मी त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र कब्जात घेईल आणि महाराष्ट्र कब्जात आला तर हिंदवी स्वराज्य संपून जाईल. त्याला काय माहिती होतं की एक छावा त्या ठिकाणी होता जो